महानगरपालिकेची होऊ घातलेली निवडणूक आणि त्या संदर्भात आज होणारी आपली प्रेस कॉन्फरन्स यासाठी उपस्थित असलेले जे संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि जे काय आमचे संभाव्य उमेदवार आहेत, नगराध्यक्षापासून ते सर्व नगरसेवकांपर्यंत मी यांचं पहिलं सहर्ष स्वागत करतो आणि तुमचंही करतो. आम्ही एकला चलोच्या भूमिकेमध्ये आहोत सध्या, आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल, कारण काही लोकांच्या युतीच्या तुमच्याही प्रेस कॉन्फरन्स झालेल्या असतील, परंतु आम्ही शिवसेना स्वबळावरती लढतो आहे आणि लढून विजय पण प्राप्त करणार आहोत आणि करता आज आपली ही प्रेस कॉन्फरन्स होते. हे होत असताना उमेदवारी अर्ज काही लोकांनी भरायला सुरुवात केलेली आहे, परंतु आमचे एकूण सर्व उमेदवारी अर्ज आम्ही सोमवारी 17 तारखेला शेवटच्या दिवशी दाखल करणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आज आपल्याला पूर्वकल्पना पूर्वसूचना देण्यासाठी, कारण आपल्या लोकांकडनं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आलं होतं की इतर लोकांच्या प्रेस कॉन्फरन्स झाल्या आणि मग आपल्या कधी होणार, तर त्यासाठी आजची आमची ही प्रेस कॉन्फरन्स होते. उद्याचा एक दिवस जाऊन परवा आम्ही सोमवारी या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करू आणि त्यावेळेला पण आपल्याला आम्ही निमंत्रित करणार आहोत आणि म्हणून करत आपल्याला आज आम्ही पाचारण केलेलं आहे. लक्षात आलं का? आणि आमच्या नगराध्यक्षांपासून ते नगरसेवक 20 नगरसेवक 1 नगराध्यक्ष अशी टोटल यादी आमची तयार आहे. ही यादी आमच्याकडे ही तयार आहे, तुम्हाला आम्ही नंतर दाखवतो. काय पूर्ण म्हणजे 5 ओबीसी आणि 1 अनुसूचित जाती याच्यामध्ये आजची आणि बाकी मग महिला आणि पुरुष ह्या अनुषंगाने हे सगळे आमचे उमेदवार तयार आहेत आणि त्यांचे अर्ज आम्ही सोमवारी सगळे बरोबर घेऊन आम्ही ते दाखल करणार आहोत. किती नवीन चेहरे किती जुने चेहरे असणार आहेत यादीमध्ये? काही नवीन चेहरे काही जुने चेहरे तर सगळ्यांकडेच आहेत, ते तसे आमच्याकडं पण आहेत, मिक्सअप होणार आहेत. आणि त्याच्यामुळे जे आमच्या लोकांनी, जनतेने, कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जे सुचवले तेच चेहरे आम्ही घेतलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांना इथं पाचारण केलेले आहेत. तर बऱ्यापैकी म्हणजे जवळजवळ 95-96% आज आमचे इथं उमेदवार हजर आहेत. त्याला एक खुर्ची त्याच्याकडे जात असताना आपल्यासमोर कोणाचं आव्हान असणार आहे, कोणत्या पक्षाची लढत आहे, कोणत्या मुद्द्यावर लढत होण्याची शक्यता आहे? तसं जर पाहायला गेलं तर मुद्दे त्यांच्याकडे काय विरोधांकडे आहेत असं वाटत नाही, कारण आता उबाटावाल्यांनी पण आज फॉर्म भरले असं कळतं आहे. राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे. त्यांची पण मला वाटतं उद्या उमेदवारी अर्ज भरायचं ठरलेलं आहे आणि आमचं परवा भरणार आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण तयारी आमची झालेली आहे, केलेली आहे. आणि आपल्याला सगळ्यांना कल्पना असेल की आम्ही विकास कामांच्या मुद्द्यावरती ही निवडणूक लढवणार आहोत, कारण आम्ही गेल्या या 3-4 वर्षामध्ये केलेली विकास कामं आणि या विकास कामांच्या बाबतीमध्ये ही वस्तुस्थिती आहे. ही सगळी विकास कामांची लिस्ट आहे आमच्याकडं, ती ओरिजिनल केलेली आहेत, काही सुरू आहेत, काही सुरू होणारे आहेत. आणि अशा प्रकारे आम्ही त्या मुद्दा घेऊन आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा महाडमध्ये जो काय गेल्या अनेक वर्ष पूर येत होता, तो पूर थांबवण्याचं काम आम्ही आपल्या माध्यमातून केलेलं आहे. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे, एकनाथ शिंदेसाहेब नगरविकास खात्याचे मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना पूर्ण या नद्यांचा, सावित्रीचा गाळ काढून 3 वर्ष झाली या शहरामध्ये. पूर्वी जसा पूर यायचा तसं पाणी काय आलेलं नाही, तुम्हालाही माहिती आहे. ह्यावेळेला थोडं एक मला वाटतं फूटभर 1.5 फूट काय पाणी आलं असेल, काही ठराविक ठिकाणी, सर्व ठिकाणी नाही आहे. परंतु पुन्हा एकदा 20 कोटी रुपये नवीन मंजूर करून घेतलेले आहेत
काम पण आम्ही सुरू केलेलं होतं, परंतु पाऊस लवकर चालू झाल्यामुळे ते थांबलेलं आहे. पण आता आम्ही परत त्याला निवडणुका संपल्या का त्वरित सुरुवात करून पूर्ण नद्यांचे जे मोठे जुटे आहेत ते जुटे गाळ सगळं काढून येणाऱ्या पुढच्या 15 वर्षामध्ये परत महाड शहरामध्ये पूर येणार नाही अशा प्रकारची स्थिती आम्ही करून ठेवायचं ठरवलेलं आहे. हे आमचा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा जर का विषय पकडला तर भविष्यातला अजेंडा कोणत्या अजेंड्याने तुम्ही महाडच्या इलेक्शनला समोर जाणार? अजेंड्यामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे असतील? अजेंड्यामध्ये जर आज आपण पाहिलं तर 65 कोटीची नळ पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे. 50 कोटीचं अंडरग्राऊंड वीज कनेक्शनचं काम, त्यानंतर अंडरग्राऊंड गटार लाईन जवळजवळ 121 कोटीचं, 94 कोटीचे जे काही DPRचे रस्ते आहेत त्यांची कामं सुरू आहेत. त्यानंतर भाजी मंडई जी आपली जुनी तिचं काम आम्ही आता सुरू केलेलं आहे, त्याचं भूमिपूजन करून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकातलं सुशोभीकरण आपण पाहत आहे. त्यानंतर नदीचं गॅबरिंग वॉल हे आम्ही जमिनीच्या लेवल जवळजवळ 100 ते 125 कोटीच्या दरम्यान त्याला सुरुवात करणार आहोत. त्यानंतर दादली ते महाड हा जो ब्रिज आहे मंजूर आहे, काही खालीवर करण्यामध्ये तो थांबला होता, त्याच्या कामाला आता सुरुवात करतो आहे. त्यानंतर तिकडचं आपण साहिलनगरला जातो गांधारी, तो गांधारीचं ब्रिजचं काम चालू आहे की तो पहिला जुना पूल बऱ्याच वर्षाचा आहे तो. त्यानंतर अंतर्गत रस्ते आपला वीरेश्वर महाराज तलावाचं सुशोभीकरण, कोटेश्वरीचं तिथं सुशोभीकरण आणि एक हॉल मोठा, त्यानंतर हापूस तलाव त्याचं सुशोभीकरण खोलीकरण आणि तिथे एक हॉल देतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर मुख्यमंत्री शिंदेसाहेब असताना 7 कोटी रुपयाची निधी मंजूर केलेला आहे चौदार तळ्याचं सुशोभीकरणाला. आणि त्याच वेळेला 3 कोटी रुपये आम्ही मंजूर केले होते शाहू महाराज सभागृहाला, ते परत पैसे वाढवलेत. आणखीन पुन्हा आम्ही अमृतसरच्या धर्तीवरती चौदार तळ्याच्या पाण्याचं आम्ही व्यवस्था करतो आहे की ते लोकांनी स्वइच्छेने पिवा म्हणून. तर अशा प्रकारची ही मोठी कामं आम्ही प्रस्तावित केलेली आहेत. त्यानंतर ह्या महाड शहरामध्ये वीरेश्वर महाराजांना याच्या अगोदर कधी सलामी दिली जात नव्हती, पण आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असताना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तळं ह्याला 20 मार्चला त्यांनाही कधी आणि कुठं सलामी दिली जात नव्हती. ते ही 2 महत्त्वाची कामं आपण केलेली आहेत. आणि आपल्याला कल्पना आहे की वीरेश्वर महाराजांना पोलिसांची मानवंदना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदार तळ्यावरती मानवंदना दिली जाते. आणि मग काही अंतर्गत रस्ते, काही गटार लाईनी, काही सभागृह, काही गार्डनचे सुशोभीकरण, असे अनेक कामं की जेणेकरून आज ह्या शहराचं कायापालट करायचं काम आम्ही केलेलं आहे आणि काही प्रमाणात आहे ते करतो. गेली 2 महिने भाजप तुमच्याशी पण युतीसाठी प्रयत्न करत होती आणि राष्ट्रवादी सोबत होती, मग तुमच्याशी युती न होण्यामागचं कारण काय? तो प्रश्न त्यांना विचारला तर मला वाटतं बरं होईल. त्याचं कारण हा म्हणजे आम्ही ज्या वेळेला आम्ही पहिल्या प्रथम मीटिंग घेतली ती भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी आणि आम्ही रेस्ट हाऊसला बैठक घेऊन आमचा प्रस्ताव त्यांच्याकडे दिला होता, ठेवला होता. त्यांना का मान्य नाही झाला किंवा काय हे आता विचारायचं काम तुमचं आहे की बाबा नैसर्गिक गेले अनेक वर्ष आपली युती चालू होती की ज्या वेळेला आम्ही त्यांना 3 सीट प्रत्येक वेळेला देत होतो, ह्या वेळेला सीट वाढल्या आणि डायरेक्ट आम्ही त्यांना सीट वाढवून दिल्या आणि आमची चर्चा सुरू होती. कदाचित त्यांच्या काय वरिष्ठांकडून किंवा कुठून काय जर त्यांना काय संदेश आला असेल तर तो काय आम्हाला माहिती नाही. महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी, भाजप युती आणि शिवसेना त्या दोघांच्यात सरळ लढत दिसते सगळ्यांना. बरोबर. दोन्ही गटामध्ये
तिकीट वाटपमध्ये प्रचंड विलंब झालेला आहे हं. आणि दोन्हीकडे त्याची माहिती उमटत आहे. मग आपल्याकडनं काय असे स्वीकृत नगरसेवकांची काही आश्वासन दिलेत काय? प्रश्न असा आहे, जे लोक त्याग करतात, संघटनेसाठी पक्षासाठी पाठीपुढे सरकतात, ज्या ठिकाणी काही लोकांना वाटतं आम्ही इथनं निवडून येऊ शकत नाही आहे, तरीही केवळ पक्षासाठी जो त्याग करतायत त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. एकाच दोनच तीन पण काही ठिकाणी मागणी असते आणि मग अशा अनुषंगाने आम्हाला अशा कार्यकर्त्यांचा पदाधिकाऱ्यांचा ज्यांनी त्याग केलेला त्या त्यागाचा योग्य विचार करून त्याचा तो पाठ दिला जाईल आणि तो आमचा शब्द आहे. नगराध्यक्षाचं पण नाव तयार आहे का तुम्हाला लिस्ट दाखवलेली आहे. आमच्याकडं तसे 3 नगराध्यक्षाच्या शर्यतीमध्ये होते, परंतु एकाने स्वइच्छेने सांगितलं आणि एक आमचे पदाधिकारी प्रवक्ते आहेत, त्यानेही आम्ही बसून सगळ्यांनी ठरवलं, त्यानेही मान्य केलं. आज सगळेजण आमच्या समोर आहेत. अजून एक रात्र जायची आमची, कारण राजकारणामध्ये कधी काय कुठं काय घडलं सांगू शकत नाही. परंतु आमचे 2 मोहरे आता इथं बसलेले आहेत, कविष्कर आणि नितीन पावले, जे आमचे हे होते आपला माली पप्पू माळी, त्यांनी स्वतः होऊन सांगितलेलं आहे. मग आता दोघांमध्ये ज्या वेळेला ठरवत आहे तेव्हा आम्हाला बसून काही गोष्टी, कोणी थांबायचं कोणी त्याग करायचा, मग तो त्याग करायचा तर मग त्याचं कारण काय कसं काय ह्या सगळ्या गोष्टी आल्यात ना, आणि त्यासाठी आम्ही उद्यापर्यंत ते सगळं डिक्लेरेशन. आमदार साहेब, मागच्या शहरामध्ये जे कमी मतदान झालं त्याचा काही परिणाम या निवडणुकीत होईल का? लोकांना कळून चुकलेलं आहे, कारण मी जी मगाशी सांगितलीत एवढी संख्येने कामं केलीत. आता कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे कामाला लागलेले आहेत, त्याची पुनरावृत्ती होणार नाही आणि ह्या नगरपालिकेवरती आम्ही भगवा फडकवणार हा आमचा शब्द आहे तुम्हाला. कारण आत्तापर्यंत आम्ही ज्याप्रमाणे चालतो आहे, लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. आज जर आपण पाहिलं तर जवळजवळ आमचे 6 प्रवेश झालेले आहेत. मग आमचा प्रमोद महाडिकपासून भाई गोळे असतील, शेखर महाडिक असतील, त्यानंतर आमचा पिंट्या शिंदे असेल, त्यानंतर आमचा चव्हाण असेल, त्यानंतर काल नथू पार्टे आणि त्या टीमनी प्रवेश केला. त्यानंतर तुमची गोविलकर कुटुंबियातील ते सगळे असेच, म्हणजे एवढ्या लोकांचा पक्षप्रवेश झालेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांची समीकरणं बिघडलीत. लक्षात आलं का? जे काय होम पिच स्वतःचं समजत होते त्यांना लय उलटापालटी करावी लागली, हे तुम्हाला कळलं असेल. आणि जे काय संभाव्य त्यांचे उमेदवार होते त्यांच्या एका रात्रीमध्ये अदलाबदल करावी लागली. इथूनच आमच्या विजयाच्या नांदीला सुरुवात झालेली आहे. आणि काल आमचा जो गोविलकरांचा जो पक्षप्रवेश झाला, त्याच्या अगोदर प्रमोद महाडिक त्यांचा झाला, परवाच्याला आमचा भाई गोळे शेखर त्यांचा आला, काल नथू पार्टे, त्यानंतर आमचा चव्हाण, त्यानंतर आशिष चिखले, म्हणजे एवढे पक्षप्रवेश झाले. आणि आता आज आमच्या राष्ट्रवादीच्या शहर संघटनेका मला वाटतं महिला शहर अध्यक्ष विचारात आहे, त्या पण आता पक्षप्रवेश करतायत, ते पण आलेले आहेत, आमच्या इथे बसलेले आहेत. ह्याचं कारण आम्ही काम करतो आहे ते पण, आणि लोकांना आता कळलेलं आहे की जे आम्ही ह्या शहरासाठी जे योगदान दिलेलं आहे ते महत्त्वाचं. म्हणजे मधल्या काळामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी हात जोडले होते की आम्ही आता इथून सोडून जातो म्हणून, परंतु आम्ही जे काय त्यांना आता रिलीफ दिलेली आहे गाळ काढून, त्यामुळे आता कोणी व्यापारी इथलं जाणार नाही. महाडची भाजप आणि कशी वाढेल आणि म्हणून करता आम्ही भाजी मंडईचं काम हातामध्ये घेतलेलं आहे. जी पिंपळबारपासून खाली जे काय आमची बाजारपेठ थोडीशी डाऊन झाली होती, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करतो आहे आम्ही. त्यानंतर महाड शहरामध्ये एक पार्किंगची जी काय अडचण आहे ती आम्ही दूर करायचा प्रयत्न करतो आहे. शॉपिंग सेंटर आणि पार्किंग ही एका ह्याच्यामध्ये जे आता महाडची इमारत आहे कार्यालयाची, त्याच्या बाजूला जी जागा आहे तिथं आम्ही ते करतो आहे. आणि
भविष्यामध्ये की महाड शहराचा आणखीन कायापालट कसा करता येईल त्यासाठी आम्ही जनतेकडे सत्तेची मागणी केलेली आहे आणि यावेळेला जनता आमच्याकडे सत्ता देईल अशी आम्हाला खात्री वाटते. यापूर्वी आपण जर इतिहास बघितला तर महाडमध्ये सावंतांनी राज्य केलं होतं, ॲडव्होकेट सावंतांनी. त्यानंतर जगताप कुटुंबांचं बराच काळ राज्य पण त्यांच्या अंडरवर सत्ता चालली. आपल्याला निसटता पराभव किंवा कमी संख्या मिळत होती. आणि आता तर तुमचे पारंपरिक शत्रू किंवा बराच काळचे शत्रू आहेत. स्वतः तटकरे साहेब तुमच्या समोर उभं रणनीती राखणार आहेत. तर रणनीतीमध्ये तुमच्या काय बदल होणार आहे, काय वेगळे डावपेच असणार आहे इलेक्शनमध्ये? आता डावपेच तुम्हाला ओपन करून आम्ही कसं काय सांगायचे. शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याने युद्ध केले. ते गनिमी कावा ते सांगत नव्हते कोणाला कसं करायचं काय. तसं राजकारणातले काही डावपेच आहेत ते आता तुम्हाला ओपन केलं का तुम्ही तीच उद्या क्लिप चालवत बसाल. त्याच्यामुळे जे काय आमचे शिलेदार आहेत सगळे ते सगळे पूर्ण दारोगा भरून तयार आहेत. काय उद्या फॉर्म भरून झालं की आमची सुरुवात चालू पण झालेली आहे. तो भाग वेगळा आहे, परंतु आणखीन काय त्याच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या पण आम्ही पूर्ण करणार. पालकमंत्री पदामध्ये कमी पडलेले गोगावले तटकरेंना शह देणार का आता नगरपालिकेत? आता दूध का दूध पाणी का पाणी 3 तारखेला आपल्याला दिसेल. आम्ही काम करतोय त्याचा मोबदला मागतोय आणि ही जी काय विकास कामांची लिस्ट जी काय आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे आणि जे काय पुढं संभाव्य आहे ते, आणि गेले 4 टर्म ज्या मतदारसंघामध्ये महाड शहर येतं त्यांनी जे काय निवडून देण्यामध्ये जे काय असेल ते जे काय योगदान दिलेलं आहे तर त्यांची परतफेड, त्यांचे अनंत उपकार जे आमच्यावरती आहेत त्याची उतराई करायचं काम ह्यावेळेला आम्हाला करायचं आहे. आणि महाडची शुद्ध जनता आहे की ती आम्हाला निश्चितच ह्यावेळेला तो कौल देतील असं मला वाटतंय. महाड नगरपालिका इलेक्शन मध्ये गोगावले तटकरेंना काटशह देणार का असा प्रश्न आहे. काटशेदान म्हणजे आम्ही आमचं काम करणार ते त्यांचं करतील. बघूया ना आता काय आहे, मैदानात उतरल्यानंतर त्या प्रकारे सामोरं जाणं गरजेचं आहे. मग ते सगळ्या प्रकारे त्यामध्ये कुठलाही डाव बाकी राहता कामा नये. सगळे डाव त्यावेळेला आम्ही ओपन करू जे आता तुम्हाला नाही सांगू शकत. महानगरपालिकेमध्ये तुम्ही सत्तेत नसताना सुद्धा अर्धवट अवस्थेत काम आहे त्याच्याकडे कोणाचंच नजर नाही. तुम्ही एवढी कामं केली, हा विषय तुम्हाला माहिती नाही, हे लोक तुम्हाला सांगू शकतात. त्याचं काय झालं? काम सुरू केलं म्हणजे गार्डनचं तिथलं आपण शुभकरणाचं काम सुरू केलेलं आहे. त्याला गार्डन सुशोभीकरण नाही नाही त्याच्याच खाली आहे. मी सांगतो 98ला मी नगरसेवक होतो तर तो बोटिंग क्लबचा अर्धवट काम त्याला निधी अप्रूव्ह पडल्यामुळे बंद पडलं. 98ची गोष्ट आहे आताची नाही. हा विषय तुम्हाला माहिती सुद्धा नसेल. हा विषय आम्हाला मधल्या काळात कळला होता. आपल्या नदीला किती मगरे आहेत काय ते माहिती आहे. 2 मिनटं. पाण्याची परिस्थिती काय तेही आपल्याला सगळ्यांना कळतं आहे. त्यातून काय पुढं मार्ग काढायचा तो ठरवतो. परंतु आम्ही त्याच्यासाठी पैसे मंजूर करून आम्ही त्या सुशोभीकरणाच्या ह्याच्यामध्ये त्याला स्टेप देऊन तिथून जे बोटिंग जे आहे मी स्वतः तिथं जाऊन पाणी केलेलं आहे. हो, पात्र मोठं आहे सगळं आहे. परंतु पाण्याचा जो काय कलर आहे किंवा जो काय मगरींचा जो काय तिथं रेलचे झाले आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही भविष्यामध्ये ठेवू. झालेल्या कामाचा खर्च सुद्धा मुखारी गेलेला आहे. ठीक आहे ना. तर काही वेळेला थोडं होतं आता त्याला पर्याय पण नाही. कारण आपल्या संपूर्ण MIDCचं पाणी जे का आपण खाली नेऊन सोडतो ते ज्यावेळेला भरती येते त्या भरतीच्या प्रवाहामध्ये ते पाणी परत उलटं आपल्याकडे येतं. महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे तुम्ही शेजारच्या श्रीवर्धन मतदारसंघात सुद्धा लक्ष घालणार नाही? 100% जी काय आम्हाला जबाबदारी दिलेली आहे पक्षाने ते आम्ही 100% पार पाडणार. आणि तिथली जबाबदारी आमचे जिल्हा प्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, संपर्क प्रमुख अरुण चाळके आणि आमचे काही पदाधिकारी हे लोक तिथं लक्ष तिथे सुद्धा देत तुम्हाला आहेत. विजयाची खात्री आहे का? पाण्यात उतरल्याशिवाय खोली कळत नाही, झाडावर चढल्याशिवाय उंची कळत नाही आहे. त्यामुळे आता आम्ही सुरुवात केलेली आहे श्रीवर्धनला. ह्याच्या अगोदर आम्ही तेवढी काय तिकडं लक्ष दिलेलं नव्हतं. पण ज्याप्रमाणे आमच्याकडे लक्ष दिलं जाते तसं आता आम्हाला पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ना. कारण असं नको व्हायला की सगळा जिल्हा आमचाच आहे. त्यामध्ये आमचा पण सहभाग आहे. तुम्ही ज्याप्रमाणे महाडचा विश्वास ज्या वेळेला आम्हाला काही निधी मिळायचा आमच्या हिश्श्यावरचा, परंतु तिथं असणारे आमचे कार्यकर्ते पदाधिकारी मग श्रीवर्धन असेल, तळा असेल, म्हसळा असेल,
माणगाव असेल, या सगळ्याला निधी मी माझ्या हिश्श्यातला देत होतो आणि आत्तापर्यंत दिलेला आहे. आणि त्या अनुषंगाने आम्हाला पूर्ण तिथं जे काय 21च्या 21 उमेदवार आम्ही तिथं उभे करतो आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तिथे लढणार. लक्षात आलं का? लढल्यानंतर मग कळलं काय आहे ते, परंतु कडवी झुंज आम्ही तिथे देणार आहोत. तिथेच नाही, रोहायला पण. आपल्या रुमालाच्या स्टाईलवरून आपल्यावर नेहमी टीका केली गेली आहे. कालच्या बिहारच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील रुमाल फिरवला. तर आता टीकाकारांना तुम्ही काय उत्तर द्याल? आम्ही रायगडचे मावळे आहोत, शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून आम्ही काम करतो. आम्ही चुकीचं कधी करणार नाही किंवा काय नाही. जो काय रुमाल नेपकिन जो आहे ही थोडीशी वेगळी पद्धत आहे, परंतु आता टीकाकारांना आमच्यावरती दुसरी टीका करायचं आहेच काय की आम्ही वेगळं चुकीचं काय आत्तापर्यंत केलेलं नाही. आता आमचे गेली 30 वर्षाच्या पुढची कारकीर्द आहे, 35 वर्षा पुढची. अगदी ग्रामपंचायतीचा सरपंच सोडला तर पंचायत समितीचा अपक्ष उमेदवार, 2 वेळेला जिल्हा परिषदेचा मी उमेदवार होऊन सभापती 2 वेळेला, माझी सौभाग्यवती 2 वेळेला सदस्य आणि आता सलग 4 वेळेला. तर ह्या वेळेला जे काय आमची पद्धत आहे काम करण्याची, लोकांना सामोरं जाण्याची, मग तुम्ही विचार करा की एवढ्या वेळची सलग अगदी ग्रामपंचायतीपासून आमदार ते मंत्र्यांपर्यंत जे एवढ्या या महाडकरच्या जनतेने माणगाव पोलादपूर जो विश्वास टाकलेला आहे, त्याच्या विश्वासाला कुठेतरी आम्ही कधीतरी तडा जाऊ दिला आहे का? महाडच्या जनतेतच घ्यायचं झालं तर आमची बिल्डर लॉबी असेल, आमचे व्यापारी असतील, उद्योग असतील, ह्यांनी सांगावं की बाबा भरत शेठने आम्हाला कधीतरी कोणाला तरी त्रास दिला आहे, कोणाकडनं तरी एखादा रूम मागितला आहे आमदार असताना, असं एखादं सांगावं. किंवा उद्योग व्यापाऱ्याने सांगावं की आम्हाला काय त्रास दिला आहे आणि काहीतरी केलं आहे. मग तुम्ही सांगा जनता आम्हाला का नाही करू देणार? आमचं काम, आमचा स्वभाव, आमचं वागणं, आमचं चालणं आणि आमचं बोलणं हे जनतेला जर आवडत असेल तर मग त्याच्यापेक्षा आमच्याकडे दुसरं काय कलाकुसर असू शकते. आमचं एवढं बोला. आपण पुढच्या 10-20 वर्षाचा विचार करू का आता आपल्याला जी निवडणुकी करता भेटले उमेदवार त्यांची जरा रिपीट करा. आता जे 20 ते पण आहेत, अनुभवी पण आहेत आणि नवीन पण आहेत. जरी नवीन असले तरी ते काम करणारे लोक आहेत आणि ज्या वेळेला काही गोष्टी अशा असतात की त्या नवीन पण घेऊन पुढे चालाव्या लागतात. आणि म्हणून करता आम्ही जे घेतलेले आहेत ते सगळे विचार करून घेतलेले आहेत, विजयी होणारे उमेदवार घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला तेवढी काय मोठी काळजी करायचं कारण वाटत नाही. शेवटचा प्रश्न आहे, मोठे नेते वगैरे आपल्याकडे येणार आहेत का महाराष्ट्रात? आता शेवटचा दिवस तसा सगळ्यांचाच आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात थांबणं गरजेचं वाटतं. तसं आम्हाला पण आमच्या जिल्हाप्रमुखांनी बोलवलं होतं तिकडे या, परंतु श्रीवर्धनला, परंतु आम्हाला इथं थांबणं क्रमप्राप्त वाटतं. आणि जे काय आमचे मोठे नेते किंवा काय ते प्रत्येक आपापल्या मतदारसंघामध्ये ते काम करतील. आम्ही पण आमच्या ह्याच्यामध्ये काम करू. कारण आता मंत्री म्हणून, पूर्वीचं आमदारच म्हणून होतो, आता मंत्री आहे. त्यामुळे इतर कोण मंत्री येणं आणि मी पण मंत्री यात काय फार मोठा फरक नाही आहे. आणि म्हणून करता आम्हीच ते फॉर्म भरणार. सर माझा एक प्रश्न शेवटचा, खालीवर सरकून आम्ही करतो आहे आणि भविष्यामध्ये जो जुना ब्रिज आहे तो आम्ही काढून टाकणार आहे. कारण त्याला बरीच वर्ष झालेली आहेत, हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे एकच ब्रिज, चांगला ब्रिज, मोठा ब्रिज, मजबूत ब्रिज, आणि तो थोडा ठीक आहे खालीवर. आणि आता तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे की गाळ काढल्यानंतर तुम्हाला पाण्याची अडचणच होणार नाही आहे. त्याचंच तेच कारण आहे. आता दोन्ही मोठे जुटे निघत आहेत. त्यानंतर नितीन आणि त्यांच्या सर्व सहकार्याने जे काय गाळ काढायला जो काय आपलं मंदिर आहे मैकावतीचं, त्याच्या पाठीमागून आम्ही सुरुवात केलेली होती. आणि जेवढा गाळ आहे तो पूर्ण आम्ही काढून देतो. की हे आयडिया आमचीच होती की गाळ आपण काढून एकदा प्रयोग करून बघूया. आणि तो यशस्वी ठरला
इवन वरती पण लोकांना दक्कल घ्यावी लागली आणि आत्ता पण आम्ही हा संपूर्ण सावित्रीचा गाळ काढून आमच्या पण बिरवाडीच्या काळ नदीचा परत पोलादपूरच्या सावित्री नदीचा गाळ काढून तिचा डीप करतो खाली हे की पाण्याची पातळी अजून खाली कशी होईल. शिवानंद पिंपरी आणि नानासाहेब पुरे हे दोन नेते महाडच्या इतिहासाकरता फार मोठं योगदान दिले आहे. आपण त्यांचा वारंवार आपल्या महाडमधल्या कार्यक्रमात उल्लेख करतो, पण त्यांच्या नावाने कोणतीही वास्तू किंवा स्मारक त्यांच्या आठवणींचं या ठिकाणी नाही. सुरबाराणांचं नाव राष्ट्रीय स्मारकामध्ये द्यावं असा आपला प्रस्ताव होता शासनाकडे. आज त्याला 20 वर्ष झाली, अजून त्याची मंजुरी येत नाही. तर ह्या ज्या मागच्या पिढीतल्या मान्यवरांची योगदान आहे त्याचं आपण स्मरण येणाऱ्या निवडणुकात. आपला मुद्दा अत्यंत योग्य आणि रास्त आहे, दुर्लक्षित झालेला आहे, याबद्दल दुमत नाही आहे. परंतु भविष्यामध्ये हे आमच्या सगळ्या सहकार्यांना घेऊन आम्ही जे आपलं म्हणणं आहे ते मार्गी लावू. शेठ, महाड शहरामध्ये नगरपालिकेचे मला वाटतं कदाचित आपण पाहिलेत नाही पाहिलेत माहिती नाही, परंतु पूर्ण शहरामध्ये CCTV कॅमेरे बसवले. लाव काम पण झालं. पूर्ण शहरातले हो, पूर्ण बघून घ्या. असते ज्या वेळेला इच्छुक उमेदवार जास्त होतात त्यावेळेला कोणाला तरी एकाला थांबावं लागतं. जो थांबणारा असतो त्याला किती वेदना होतात, काय होतात हे प्रत्येकाला कल्पना आहे. आणि त्या करत असताना त्या वेदना कशा कमी कमी करता येऊन, कारण शेवटी पक्षाचं काम सगळेच करतायत, मग मला का नको त्याला का देत आहेत हे पण आम्हाला सगळ्यांना हे करायला लागतं. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, मधले 12 तास राहिलेले आहेत, पुढच्या उद्याच्या ह्याच्यात तुम्हाला डिक्लेअर कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कोणावरती अन्याय केला जाणार नाही. एकाला दिलं तर दुसऱ्याचा आम्हाला पण काहीतरी वेगळा विचार करावा लागणार आहे, कारण तो पण त्यांचा एक त्याग असतो. लक्षात आलं का? असं कोण कमजोर आहे किंवा काय असातला भाग नाही आहे. काही लोक पक्षासाठी त्याग करत आहेत, मग तेव्हा आम्हाला त्यांचा विचार करणं गरजेचं आहे. उमेदवारांची यादी कधी जाहीर होणार? काही वेळेला डावपेचाचं पण असू शकतो, कारण ते आमच्यावरती विसंबून असेल कोणाला देते, आम्ही त्यांच्यावरती विसंबून नाही. लक्षात आलं का? कारण जे आम्ही ठरवलं ते ठरवलं आहे. त्यांचंच कदाचित असेल तर आता त्यांनी तर युती केली, सगळं झालं. युती नसती झाली तर त्यांचं आपण समजू शकत होतो, पण युती झाल्यानंतर का डिक्लेअर करत नाही ते त्यांचं तुम्ही विचारा, आम्ही नाही विचारू शकत. पण आमचे जे आहेत ते तुम्हाला उद्यापर्यंत आम्ही सांगू शकतो. आपली यादी कधी जाहीर होणार? यादी आपली उद्या जाहीर होणार का आता करणार आहे? यादी आमची पूर्ण तयार झालेली आहे. फक्त नाही काय झालं आहे, आमचे एकाच एक पण उमेदवार आहेत, म्हणजे असं नाही काही ठिकाणी 2-2, 3-3 उमेदवार आहेत, सगळं आहे हे तुम्हाला मागे सांगितलं. परंतु ही संभाव्य उमेदवार आम्ही जवळजवळ डिक्लेअर केलेले आहेत. लक्षात आलं का? देतो ना तुम्हाला, काय देतो ना ते काय आम्ही घरात ठेवणार आहे? कारण तुम्हाला दिल्याशिवाय आमची प्रसिद्धी कशी होणार? लक्षात आलं का? नाही त्याचे पण काय डावपेच आहेत. तुम्हाला सांगितलं ना की आमचे काही लोक आमच्याकडे प्रवेश केला तेव्हा कित्येक लोकांची पळापळ झाली. काही लोकांनी स्टेटस ठेवले होते की आम्हीच सगळे उमेदवार, आणि दुसऱ्या दिवशी परत बदलले, त्यांचे स्टेटस पण गायब आणि ते पण गायब. ते आता आमच्याकडे बघतो, विचार करतो येत आहेत काय ते. हा म्हणजे जे आता त्यांना जर काय हे अडचण असेल तर कार्यकर्ते म्हणून आम्ही त्यांचा स्वीकार करू. नाही असं आमच्या इथं काही नाही आहे. लक्षात आलं का? उलटं आम्ही सगळं व्यवस्थित एकमेकाला विचारून त्या प्रभागातल्या तिथल्या लोकांना, तिथल्या कार्यकर्त्यांना, तिथल्या वरिष्ठांना सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही हे सगळं केलेलं आहे. त्यामुळे तसं काही नाही आहे. याच वेळेस जरासं प्रेशर असं वाटतंय. प्रेशर राजकारणात आम्ही कधी घेतलंच नाही. त्याचं कारण आम्ही स्पष्ट बोलणारी माणसं आहोत. पोटात एक आणि ओटात एक आम्ही कधी करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला लोकांनी इथपर्यंत दिलेलं आहे. एकही निवडणूक आत्तापर्यंत आम्ही हरलेलो नाही आहे. लक्षात ठेवा, त्याला माणसाची नियत आणि नीतिमत्ता लागते. जर तुमची नियत आणि नीतिमत्ता असेल, ह्या वेळेला आम्ही तेच सांगितलं होतं, जर आमची नियत नीतिमत्ता बिघडली असेल तर भरतशेठ चौथ्या वेळेला आमदार होणार नाही. पण लोकांना, जनतेला, कार्यकर्त्यांना सगळ्यांना माहिती होतं. आणि म्हणून करता ज्याने देव पाण्यात बुडून ठेवले होते त्यांचे देव माझ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी काही वर येऊ दिले नाहीत आणि पुढे पण आम्ही येऊ देणार नाही. कारण आमच्या
चालण्यात, बोलण्यात, वागण्यात फरकच नाही ना आत्तापर्यंत केला आम्ही. लोक तुम्हाला वाटतोय का भरत शेठ मंत्री आहे म्हणून? सांगा बरे. कित्येक लोक बोलतात शेठ आम्हाला काय समजत नाही तुम्ही काय. त्याचं कारण जी आपली वागणूक तशीच ठेवली ते लोकांना भावते. मी एवढा भाग्यवंत आहे. छोटी छोटी मुलं आईचा हात धरून बाजारातनं जातात, आमची गाडी गेली, काचा खाली असतात, ते सांगतात आईचं लक्षात जातात, बोलते आई ते बघ भरत शेठ चालले. ह्याच्यापेक्षा मोठे पण काय असू शकतात. आमच्या महिला जातात अगदी आईच्या वयाच्या, आजीच्या वयाच्या, ते पण सांगतात एकमेकीला ते बघ आपले शेठ चालले. शेठ ही आम्हाला पदवी आहे आणि मनाचे शेठ आहे. आम्ही पैशाने किंवा ह्याच्याने शेठगिरी नाही करत. आम्ही मनाची श्रीमंती सगळ्यात मोठी श्रीमंती. कारण एका ह्याच्याने म्हण आहे, माणसाचं घर मोठं असण्यापेक्षा माणसाचं मन मोठं असावं लागतं. नाही तर घर मोठं आहे आणि मन खोटं आहे, काही उपयोग नाही आहे. आणि म्हणून जनतेला कल्पना आहे की भरत शेठच्या घरी गेल्यानंतर विनमुख मुखाने आणि खाली हाताने आत्तापर्यंत माझ्या पूर्ण कारकिर्दीत कोण भूलू शकत नाही आहे. मग भले काय का असं ना, अगदी फुल नाही पण फुलाची पाकळी नाही, त्याची अर्धी पाकळी काय नाही काय तरी पण जय महाराष्ट्र करतोच आम्ही. आणि तो ईश्वर वरनं पाठवतोय, त्याची पण काळजी करायचं कारण नाही. तटकरेंनी जो आता युती गेले भाजपजवळ, मग त्यांची नीतिमत्ता बदलली का असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय, हे जर तुम्ही त्यांना विचारलं तर बरं आहे. कारण मी काय मगाशी सांगितलं, आमची नीतिमत्ता, आमची नियत हे आम्ही खासदारकीला दाखवून दिली. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. जर आम्ही थोडीशी वाकडी मान फिरवली असती, मी असतो, दळवी असते, रविशेठ असते, आमचा योगेश कदम असते, तर टांगा पलटी घोडे फरार, हे लक्षात ठेवा. कारण जर कॅल्क्युलेशन केलं तर ह्याच्यावरती आता आम्ही फार वेगळे काय बोलणार नाही. कारण निवडणूक आहे आणि निवडणुकीला आता ते पण सामोरे आहेत, आम्ही पण. आत्ताच होईल जाईल ना काय ते दूध का दूध पाणी का पाणी, मग पुढचं बघू आपण. काही दिवस, काही महिने, दिवस, रात्र तो पण कार्यकर्ता आहे, पदाधिकारी आहे, युवासेनेचं काम करतोय आणि त्याच्यामुळे त्यांच्यावरती ती जबाबदारी आहे. दोन्ही पक्षाच्या पदाचा उमेदवार जर खुला वर्गाचा असता तर हा विलंब झाला नसता अजून तर. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. पण आम्ही मग सांगितलं आमचे दोन्ही उमेदवार इथे बसलेले आहेत, त्यामुळे नंतर खाजगीमध्ये तुम्ही विचारू शकता.